महाराष्ट्राच्या 2026-27 अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार असलेल्या या अर्थसंकल्पात विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा होणार आहे का, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. सध्या पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात, पण हा हप्ता आता 21 रुपये होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात ही वाढ प्रत्यक्षात येणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जर हा हप्ता 21 रुपये करायचा असेल तर सरकारला तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार पेलण्यासाठी मोठी निधीची तरतूद करावी लागणार आहे. याबाबत पुढील माहिती अशी की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलून अजितदादा लाडकी बहीण योजना करण्याची मागणी केली आहे. अजित पवार यांनीच अर्थमंत्री म्हणून या योजनेची मुहूर्तमेढ रोवली होती, त्यामुळे त्यांना ही श्रद्धांजली ठरेल असा सूर उमटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भावनिक मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्य सरकारने नुकतीच लाभार्थ्यांची EKYC पडताळणी पूर्ण केली, ज्यामध्ये अनेक अपात्र नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे वाचलेला निधी हप्ता वाढवण्यासाठी वापरला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण राज्यावरील वाढते कर्ज पाहता अर्थसंकल्पात किती अतिरिक्त निधी दिला जातो यावर या योजनेचे भविष्य अवलंबून आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.